ह्या साधकाच्या निमित्तानं साधकाला उद्देश साधना ही ज्ञानाची उत्तम भक्ती श्रेष्ठ आहे, अपरंपार. या भक्तीतून जीवाचा उद्धार आहे. ओळी म्हणजे वेदाचा सार आहे. आणि तो सार जर बुद्धीच्या द्वारे आत गेला तर अंतःकरण ब्रह्माकार नाहीतर देहाकार. म्हणून देहाकार असलेली व्यक्ती ब्रह्माकार होणं म्हणजे मोक्ष, म्हणजे ओवीचा प्रसाद, म्हणजे आत्मचिंतनाचा. कोण करते कडे ओवी आणि वेद, आणि ओवीचा संबंध म्हणजे सुख. त्या सुखाला आपण कधीच अनुभव नाही, जे भौतिक सुख बुद्धीने टाकलंच नाही. हा घोळ आहे बुद्धीचा, हा मेळ आहे ज्ञानाचा, असा प्रसंग आहे सुखाचा, अनुभव आहे एकतेचा, आणि भेट आहे श्रीरंगाची, अनुभूती आहे भगवंताची, प्राप्ती आहे त्या खऱ्या परब्रह्माची, ही मुक्ती आहे ज्ञानाची, ही भक्ती अंतःकरणाची, हा सोहळा आहे आनंदाचा, ही भेट आहे पांडुरंगाची. म्हणून सोहळा आहे आनंदाचा, ही भेट बोधानं ज्ञानानं होती. बरं, ही भेट होती तर अज्ञानाची ताटात होती, प्रतिवादित होती आणि ज्ञानाचं उत्कर्ष होत, वेदाचा चमत्कार होतो आणि सुखाचा स्पर्श अनुभवता येतो. म्हणजे ज्ञान. देहाचा संबंध म्हणजे अज्ञान, पाप. देहाकडे येणं म्हणजे पाप आहे. लक्षात येत नाही आपल्याला आपण काय करतो, बुद्धीला कुठं टाकतोय, कुठे संबंध कुणाचा करते आणि का करते, तिला का संबंध करून दिला आहे, नाना प्रश्न आहे. का करून दिला बुद्धीचा, बुद्धीला देहाशी तो संबंध का वाढवला, का वाढला संबंध बुद्धीचा आणि देहाचा, का संबंध घडला नाही परमात्म्याचा, अंतर का ठेवलं ईश्वराचा आणि मनाचं. हे प्रश्न आहेत आमचे, उत्तर तुमचे पाहिजेत आम्हाला. सांगा बरं उत्तर. तोच वेद आहे. त्या वेदाच्या रस्त्यातून बुद्धीला भगवंताकडे जाण्याचा प्रवास साधता येतो आणि मनाचा हव्यास संपतो. अंतःकरण पास होतात अध्यात्मात, देहाचा निराश होतो या जीवनात, ईश्वराचा स्पर्श होतो या ज्ञानात, मी कोण कळतं या तत्संगात. आत्मचिंतनाने धार होती बुद्धीला, आधार होतो मनाला. तो आधार भगवंताचा असतो, फार महान आधार आहे. तो जर गमावला तर काय कमवलं, तो जर भगवंताचा आधार आहे आयुष्यातून गमावला तर तुम्ही काय कमवलं, काहीच नाही. शून्य झाला तुम्ही, शून्य. अरे शून्य झालं, काहीच कमाई नाही, तर बोध नाही, वेद नाही, ना अध्ययन नाही, त्याचा हरिप्राप्ती नाही, अज्ञानाची निवृत्ती नाही, खरी भक्ती नाही, सगळी विषयासक्ती. विषयासक्ती त्यातून का प्रगट होती विषयासक्ती, बोधाची त्रुटी आहे, अधिकाराची कमतरता, आणि बुद्धी कमजोर आहे, ईशाकडे जात, दमदार आहे भगवंताकडे जात.
समजतंय? नसावी नसावी दमदार तिला बोधाचा वेदात साधा, मग ती शांत आणि एकाग्र होती. मग ती सुसंपन्न होती. मग ती सानिध्यात भगवंताच्या राहती देहातून अलग 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 होती. इतर मुक्तीचीच परिस्थिती. किती राहावं अविद्येत? किती काळ घ्यायचे उतरायचे? किती जन्म मृत्यूला आलिंगन द्यायचं? किती वेळेस त्या अग्नीमध्ये जाऊन पडायचं? विचार नाही करायचा अवश्य. आणि ह्या देहाला शेवटचं ठेवायचं तिथं. पुन्हा नाही झालं, पुन्हा नाही वासना, पुन्हा नाही आवरण, पुन्हा नाही भ्रम, पुन्हा नाही देहाचं भान. फक्त ईश्वराची दान. तो खरा भाग्यवान. देहाचा संबंध ठेवून दुःखाचा डोंगर चढून मन रक्तबंबाळ होत. त्या मनाला सांभाळायचं, त्याला भगवंताकडे वळवायचं, त्याला बोधामध्ये न्यायचं, त्याला अध्ययनात ठेवायचं, त्याला गुरुच्या चरणावर व्हायचं, त्या मनाला ब्रह्म करायचं. हा बाण असावा. एव्हा चतुराईने केला तर अर्थ नाहीये. परमार्थ सुंदर केल्यावर अर्थ जीवनात संसारचा आपलं तुम्ही करताच की. चतुराईनं झाकून जपून लपून सगळे बाहेर सगळे सखे म्हणजे परमार्थ शून्य चाक, मजबूत चाक परमार्थाचा असतो. संसाराचं नाही. तू कसाही असो, कसाही असो, निभवावं. आणि परमार्थात अध्ययनासाठी श्वास घ्यायचा. आयुष्य श्वास नाही. संसार आपटोप ठेवून काय होणार? मुसारी कुठं काय काम येणार? यमाच्या हातात मुळक जाणार, संसार तिथंच राहणार. तुझी हुशारी काय काम येणार? म्हणून जास्त संसारात डोकं काढायचं नाही. गुंडाळून हुशार तुमची गुंडाळून हुशारी परमात्मा अधिकार श्रवणात हे दाखवायचं. आपण उलट आपण इकडे हुशार दाखवतो. चतुर वाय असत, मधलं काहीच कळत नाही, काहीच कळू देत नाही. बाबा किती रंग आहे, किती बेरंग आहे, काय मध्ये भरले, हृदय बोधानं भरले. मन श्रीअंग झाले. संसार भरलाय तर कचरा भरलाय. भरा कचरा किती. हातात काय फल नाही. पुन्हा कचऱ्यावर कचरा टाकला, कचऱ्यावर कचरा. उकंडा वाढला. काय वाढला सांगा? श्रवण हृदयात, मोक्ते हात. मला देण्यासाठी ओळीतून काय होतं? माऊलीचं मनोगत काय? त्या ओवीचा उद्देश काय? का बोलली? का लिहिलं? त्यातून काय घेतलं मनानं? काय बदललं? काय संपलं आणि काय आहे? तेव्हा दूध उकळताना, शिजवताना, अग्नीवर ठेवताना ते जेव्हा उकळत तर पाणी संपत, त्याच्या दुधाचा अर्क राहतो. तसं अचिंतनामध्ये मन जाताना अज्ञान संपत, ज्ञान वरत.
जाळायला अग्नी लागतो तसा अज्ञान जाळायला आत्मबोध लागतो. आत्मबोध भजनातून भजनातून नसतो, वेदातून असतो, साधूच्या वाणीतून असतो, वेदाच्या गाभाऱ्यातून असतो, माऊलीच्या हृदयातून असतो. ते बाहेरून टाकला दसकट काढे शेतात, जमीन साफ केली, पुढे कोणी घालणार? खत घालणार, पाणी टाकणार, बी टाकणार, त्याला फांद्या फुटणार, त्याला फवारणी करणार, त्याला आंबे येणार किंवा केळं येणार. कुणी दसकट काढले की बायकाला वाटतं झालं माय, काय झालं का? दसकट काढले की नाही? हो माऊली. देहामध्ये आत्मभावाची जाणीव नाही, देहभाव निवृत्ती नाही, अधिकार उत्तम नाही, श्रवणाची चव नाही आणि देहभाव संपत नाही. जगण्याचा तुमचा अर्थ नाही, तुमच्या जीवनाला शून्य जीवन, शून्य. समजते की नाही? विरक्ती कशी संपली? विवेकानं सोडून दिलं मला. एक बाजूला का नेला? विवेकानं मन स्थिर राहतं आणि स्वच्छ होतं आणि त्याला खरं खोटं कळायला लागतं. खोट्याचा बाद करतं मन पुन्हा. विवेकाची शक्ती वाढली, हृदयाची भक्ती वाढली, साधूची संगती घडली आणि ब्रह्मस्वराजाकडे बुद्धी गेली. देहात नाही राहिली. हे भजन करावं लागते आता. तिकडं वळण एकच अवघड अवघड मराठीतच आम्हाला तेच आवडतं. बस मग तिथंच झाडून नाकाचा नाक पुसते आणि ही पोरगी डबा खाती. डबा आणि 400 काय बोलते आहे का माऊली? काय सांगतात बघा. तरी येथून याची श्रद्धा उपावनी ही सर्वदा जयाचे झाले वंदावणे. ती मस्त आहे, ऐका. श्रद्धा उपवनी हो सर्वदा, इथून याची श्रद्धा. बघा सुंदर सांगितली माऊलीनं. त्याची श्रद्धा वाढली. कोणती? कर्मातून मन बाहेर काढणं, कर्माला शुद्ध करणं आणि त्या कर्माच्या अगोदर हरिओम तत्सचा संकल्प करून ते कर्म ब्रह्मार्पण करणं. तिला श्रद्धा वाढत गेली. अंतःकरणाची अशी स्थिती कायम झाली. ते कर्मच उरू देत नाही श्रद्धा. मग कर्मच उरलं नाही तर पापुण्य नाही उरलं, आणि पापुण्य नाही उरलं तर लोकांतराला यायचं नाही, काम पडलं. आणि लोकांतरा बाजूला गेलं, बुद्धीला आलं. बघा त्याला सांगा, हे बंधावरून येली. कर्माने कर्माचा स्पर्श अंतःकरणाला उरू देत नाही. कोण? तो संकल्प केला हरिओम तत्सतचा. कर्म उरत नाही बुद्धीत, कर्माचा संबंध उरत नाही आणि बुद्धी कर्माला पण धरत नाही. म्हणून तू असं कर. छान वाक्य 3 सांगा. ऐकतीने सांगा 3 वाक्य. कर्माचे कोणते बोलले? बुद्धी कर्माचा बुद्धी सांगित की बुद्धीतून बाहेर जातो. दोघांचा संबंध होत नाही. कारण जेव्हा कर्म बाहेर गेलं तर संबंध कुठला राहिला? कर्म जर भिन्न झालं तर कर्माचा मोह कुठं राहिला? कर्म जर विकार रहित केलं तर कर्तेपणा कुठं राहिला? कर्माच्या फलाच्या आशाची सोडून दिली तर कर्म भिन्न झालं बुद्धीतून. जेव्हा भगवंत अभिन्न होतो तो कर्म भिन्न होतो. 2 गोष्टी. एक कर्माचा संबंध, एक भगवंताचा संबंध. ज्या हरिओम तत्सच्या संबंधानं, पुण्यानं, अध्ययनानं बुद्धीतून भिन्न होणं, कर्माचा संबंध होऊन पापुण्याची उत्पत्ती होणं आणि कर्माचा अंतःकरण करता बनणं, ह्या तिघाचा बी संबंध जातो. कर्तेपणाचा, संबंधाचा, कर्माचा, कर्माच्या फलाचा बाद होतो.
कर्म बाजूला, मन त्या कर्माला शिवत नाही, फल मागत नाही, कर्म करता उरत नाही, कर्म आरग होत, निष्कर्म होत, तेव्हा मन भगवंताकडे जातं. कर्म उरत नाही, बंधन होत नाही, दुःख तुम्हाला तुमच्या भोवतारी फिरत नाही आणि वर्म तुमच्या हातातून जात नाही. बसावं लागतं. मन एकाग्र पाहिजे आणि बुद्धीमध्ये अधिकार पाहिजे, तेव्हा आत बोध जात आणि भगवंताची साथ देते, माऊली प्रसाद देतात आणि अंतःकरणामध्ये दोघांचं ऐक्य अनुभवता येतं. देहातून मन भिन्न होत, तेव्हा तो अनुभवला जातो वृत्तीविना. कसा अनुभवतो बघू आपल्याला. चला, अनुष्ठिले सद्विनयोग तेथ अनुष्ठिला सांगो वेदचित. जे कर्मी हा प्रयोग, जे कर्म करताना हरिओम तत्सचा विनियोग केला, हा प्रयोग करून बघितला तर काय होतं म्हणजे माऊली? अनुष्ठिजे सद्विनियोग, सदा कर्म करताना या 3 पदाचा उच्चार केला तर काय होतं? ऐका. जेथ अनिष्टीला सांगू वेदचित, असं कर्म केलं तर वेदाचं अनुष्ठान होईल तुमचं. कर्म बाधा करणार नाही, बुद्धी मी करणार नाही, ती कर्माकडे जाणार नाही, ती शुद्ध होणार, ते स्वरूपाला पाहणार, ते आपल्या रूपाला कडे येणार, ब्रह्मपदावर राहणार. तिला मी कोण हे कळणार, कारण तिनं कर्म सोडून दिलं. हरिओम तत्सचा संस्कार घेतले आणि त्या कर्मातून ती भिन्न झाली. हे वेदाचं अनुष्ठान झालं, त्या बुद्धीला ब्रह्मपद आलं, हे मौनच मनोगत पूर्ण झालं, साधकाला खरं सुख मिळालं, बंधन संपलं, कर्माचं बंधन संपलं, मुक्तीचा मार्ग मिळाला, ज्ञानाचा आविष्कार झाला, बोधाने चमत्कार दिला आणि अविद्येचा नाश झाला. तो साधक या सत्संगात पास झाला. श्रद्धया उत्तम दत्तम तपस्तम च कृतम चेत असिद्धते च ते पार्थ न च तत्प्रेप्यतो नो ह्यः. हरि ओम सत्सदी श्रीमद्भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्म विद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्ण संवादे श्रद्धा त्रिभाव योगो नाम सप्तमोऽध्याय गोरः. कृष्णार्पणमस्तु. हरि ओम तत्सत्. हरि ओम तत्सत्. हरि ओम हरे दत्तम तपस्तम कृतं चेत अश्रद्धेने केलेले कार्य, अश्रद्धया उत्तम तप्तम तपस्तम कृतं चेत, कोणतेही कार्य अश्रद्धेने केलं तर अस्तित्वतेच पार्थ न च तत्प्रयत्नो नो ह्यः. मग अश्रद्धेने केलेलं कार्य काय होतं की ते वाया जातं, कामाला येत नाही. आता ऐका, हे कर्म असत होतं, सत्रूपाकडे जात नाही, म्हणून त्याला त्या कर्माचं ह्या जन्मात बी आणि मेल्यावरही फळ मिळत नाही. म्हणून केलेलं कर्म अश्रद्धेने करू नका, केवळ श्रद्धेने करा, लोकांतरी भेटेल. मोक्ष तर नाहीच, पण श्रद्धेला केलेल्या कर्माला लोकांतर असतो. स्वर्ग फिरत काय त्याची इच्छा असेल ते देणं घेणं, त्याचं काय जन्म नाही आपल्याला. चला, ना सांडवणी हे सोय मोडवणी श्रद्धेची बाहे, दुराग्रहा चित्ता हे वाढवणी या. अजिराम जेव्हा कर्म करताना दुराग्रह केला, श्रद्धा नाही केली, करायचं मन केलं, रागाने केलं, जबरदस्तीने केलं, ते अश्रद्धेचं कर्म झालं. मग काय होतं देवा? ऐका, मोडवणी श्रद्धेची बाहे, श्रद्धाच नाही, दुराग्रह, लोकांना दाखवायचा दांभिकपणा, मग तळ बांधा, पानपोह्या घालावा, दाखवायसाठी काहीतरी झाडं लावा, त्याला सावल्या, काय काळजी करते दंभ, श्रद्धा नाही, कर्म नाही, काहीच नाही.
मोडवणी श्रद्धेची बाहे. बघा, मोडवणी श्रद्धेची बाहे. बरोबर आहे. बाही म्हणजे हात. त्याला श्रद्धेचा हातच नाही. जबरदस्तीनं करा म्हणून, लोकांना चांगलं म्हणा म्हणून पानपोया, झाड, कुठं बगीचे, कुठं काय टाकावं, लोकांना जगासमोर यावं. ते कर्म मला प्राप्त करून देत नाही. अट्टहासानं, दांभिकतेनं, जगानं चांगलं म्हणा म्हणून दंभ आहे ते. श्रद्धेचं कर्म आहे. त्याला माझ्या त्या कर्मानं बंधन तयार होतं. ते कर्म माझ्याकडे येत नाही. त्या बुद्धीला मी कळत नाही. अश्रद्धा. चला, मग अश्वमेघ कोटी की जे रत्ने भरून पृथ्वी जे एकांगुष्ठीची तपेजे तपसा सहस्त्री तपा सहस्त्री. 1000 वर्ष तप एक अंगठ्यावर वाटाकून केलं. पृथ्वी भरून सोनं दान दिलं तरी माझी प्राप्ती नाही. कोटी अश्वमेध केले तरी माझी प्राप्ती नाही. बघा त्याच्यात काय काय करतो आपण. पृथ्वी भरून सोन्याचं रत्नाचं दान दिलं. बघा आता ऐकू आले की नाही? झोपले का? पृथ्वी भरून जेवढी पृथ्वी तेवढं सोनं दिलं, रत्न सोनं, तर ही माझी प्राप्ती नाही. आपण सहज त्याची प्राप्तीकडे चाललो. बघा काय चिंतेनं त्याचे वाणी बोलते त्याच्या कृपेनं, त्याच्या आज्ञेनं. बोलायचं कसं काय हे शाळा नाही आम्हाला. नाथ महाराजांना शिवाय दिला, त्याला जाऊन बोला बरं, जाऊन त्यांनी सांगा बरी बोला. हे नावे समुद्र की ती नवी जलाशय, लोकांना पाणी प्यायला करून ठेवा. जलाशय म्हणजे मोठे मोठे तलाव. पुन्हा समुद्र की ती नवे परी किंबहुना अघमे प्रथा चित्ते व्यर्थ के व्यर्थ व्यर्थ. माझी प्राप्ती नाही. खडकावरी वर्षले जैसे भस्मी हवन केले काखे धने सावणीये. सावलीला आलिंगन दिलं, खडकावर दीप पेरलं, राखी मुलकी हवन केलं, सगळं व्यर्थ व्यर्थ झालं. ना तरी जैसे चढकना गगन हानितीने अर्जुना तैसा समारंभ सुना गेला चितो. चढकना आकाशाच्या तोंडात चापट मारली. लागते का आकाशाला? पण पोया बांधल्या. आलं का ते मोक्षाला? तुला काही कामी आलं का? ते समुद्र केला, माती तिकडे लोकांना दाखवायला केला. ते कर्म काय तुझ्या हाताला कामी आलं? काही नाही, व्यर्थ व्यर्थ. खाना गाडी गुंडे दगडाचा घाणा दगड टाकले, त्यातून घाणा टाकला घाण्यात, दगडाचा चुरा केला. पाणी बी नाही, तेल बी नाही. त्याचा संसार नुसता केला. पाप नाही, पुण्य नाही, काहीच नाही. व्यर्थ आलं, व्यर्थ गेलं चौकाच्या खांद्यावर. काय केलं काय नाही, काय समजलं काय नाही, काय टाकलं अज्ञान टाकला नाही, काय संपवलं देवा संपवता नाही, काय कळालं ज्ञान कळालं नाही. मग संसार कळाला की आम्हाला? हा करा. यमाचं गिरायक वा, पक्का यमाचं गिरायक येतो. दुसरं कोणी येतच नाही तुला न्यायला, तेच येते. घाबरूच नको. तो काय किती महिने आज तू तुझी वाट बघायला येते. राहू म्हणून नीट वागायचं. संसार जरा हुशारी कमी करायची, दिमाग कमी लावायचा, दिमाग इथं जास्त ठेवायचं. तर भगवंत जवळ देतो, नाहीतर त्याकडून तुझं बाजूच कळालं का नाही? हो मुंडक खाली घाल. वरी नको करायची वाटत नसतं तिला. मुंडक वरी खाली ठेवायचं, खाली मान खाली. नम्र समस्व असा, नम्र मऊ असा, मऊ कडक नसता. गेम फेम समुद्राचं खेळू नये. हा तिथं हुशारी करून इथे ये, कर हुशारी. दाखव अधिकार, दाखव अध्ययन, दाखव पंचग्रंथात मन ठेवलं, दाखव पंचग्रंथ इथे ठेवले, दाखव दाखव. तुझं कर्म तुझं जगणं. किती रूप छान केलंय माऊली. ते आलं की सुख वाटतो, ती मिळाले की सुख वाटतो.
सगळं जमले की सुख वाटतं, आता झालं की सुख वाटतं. सुख आहे का ते? पाट्याखाली डाळ वाटायच्या, वरवंटात पाटा, ह्याच्यामध्ये जीवाचा आटा पेटा, आणि पाटा मध्ये वरवंटा नी मध्ये. हो माऊली, काही सुख नाही पण हो. देशी तडकना गगन हा निघतले अर्जुना. तडकना म्हणजे आकाशाला चापट हाणली हा ना. तैसा समारंभ सुना गेला चितो. असं कोणतं केलेल्या कार्याचा आरंभ अश्रद्धेने केलेला ते कर्म व्यर्थ गेला. समारंभ सुना गेला चितो. अश्रद्धेने केलेलं कर्म व्यर्थ गेलं, वाया गेलं, दांभिक पण आलं, पापनं पुण्य झालं, सोडून द्या चला. घाना गाळी गुंडे तेच तेरणा पेंडी जोडे, तैसे दर्द तेवढे ठेले चियांगे. बाबा बाबा, घाना गाळीले गुंडे, घाण्यामध्ये दगड टाकले, तेल बी नाही पेंट बी नाही. तेथे तेरणा पेंडी जोडे, तैसे दरिद्र तेवढे ठेले चियांगे. अशी स्वतःची दरिद्री कायम म्हणजे, कारण अज्ञानात आहे, अज्ञानावर दरिद्री आहे कायम. असे बुद्धीचा ज्ञान कायम आहे, देहा संबंध कायम, मनातला विकार कायम, जगताचा भ्रम ही प्रमा वाटायची, जवळ सगळं कायमच आहे. काय सांगायचं, काय पुन्हा पुन्हा तेच ते. चला पुढं. ऐसे कर्म जात नेणे, काही आहे केचे भोगणे, ते तपणे तेथ अथवा पहिलं तरी न सर चिरसी मारी उपवासी गा. पडक्याचं खापर घेतलं ढोळीमध्ये का पिशीमध्ये टाकून गेला त्या गावाला, त्या काठात बी खाता येत नाही, कुठच्या गावात बी खाता येत नाही. खापर नेलं बांधून गावाला गेलं, उपाशी मेलं, तसा संसार केला, शेवटी रिकामध्ये गेलं. संसार म्हणजे कापर हातात धरलं गाठ, मी संसार केला, कर नाचू नाचू, किती बी नाचून कर, त्याला फल नाही फुल नाही, सावली बी नाही, काहीच नाही. आधीच संसार तोंड घालणारापणे इकडे आता इकडं मग कळत तुमचा अधिकार, तुमचं जीवन, तुमच्या आयुष्याचा काल, मग समजतंय. आपल्याला वेळ ज्ञानेश्वरी वाचायला काय कळत बी नाही, मला वाचून बी न वाचलेलं बरं. तुम्ही बाकीचं आपण बहिरंगाचं करावं, बसावं, यावं जावं, बहिरंगात यावं, घरात जावं, दारात फिरावं, गावात रात तेने नाही ऐकेचे भोगणे, ते परत्र ते कवणे अपेक्षावे. अरे अर्जुना, अश्रद्धेने नक्कल ह्या जन्मात जिवंतपणे भेटत नाही फळ, तर मेला कधी भेटत? परत्रा मेल्यावर, आणि ऐक म्हणजे आता जिवंतपणे. दोन्हीकडं त्या कर्माचं फळ भेटत नाही, कारण त्या कर्माला तू श्रद्धा लावली नाही, अश्रद्धा. म्हणून मी ब्रह्मनाम श्रद्धा सांडून तुझे जो धंदा, हे असं सदा द्रष्टा दृष्टी. अर्जुना, ब्रह्मनाम बी केलं नाही, कर्माला श्रद्धा बी लावली नाही. द्रष्ट म्हणजे जिवंतपणे, अद्रष्ट म्हणजे मेल्यावर. ते कर्म तुला जितकेपणी सुख लावतात त्या मेल्यावर तर नाहीच नाही. द्रष्टा द्रष्टान, द्रष्ट म्हणजे समोर, अद्रष्ट म्हणजे मेल्याच्या नंतर. लोक म्हणतात कुणी बघितलं, कोण बघाय मेल्यावर? काही नसते. तुला म्हणत तू गेलता का वरून खाली आला का? जाऊन आला का एकदा सांग. तसल्या माणसाला असं विचारे जाऊ, तू गेलता का वरी बघून आला खाली? आणि उठलं का तसं बोलते, काही नसतं पुन्हा. कोणी बघितलं आणि मेल्यावर काय, जन्म काय असतं, मोक्ष आम्हाला लागत नाही. तुला सांगितलंच नाही ना मोक्ष, अश्रद्धा आहे तू. तुला कशाला मोक्ष लागत? जैनाच्या लोकांना कपडे लागतात का? साड्या रेशम्या, जैनाचे लोक कपड्याचे जागे तिकडे बघत म्हणायचे, पण कपड्याचा संबंध तुझ्या येत नाही. त्यांना लागतो का जैनाला कपडा? सांगा, ज्ञानेश्वरी लागते का? त्याला काही लागत आम्हाला माहितच नाही. जन्म नंतर काय असतं माहित नाही, आम्हाला सांगू नका. मोक्ष आम्हाला लागत नाही, आम्हाला तर तुमचं ज्ञान लागत नाही. तुला काय लागतं मग? संसार, सगळ्याचा उघडायचा संसार
सगळ्याच्या दुःखाला उघडायचं. कळाला का? 2 शब्द लागते, काय लागत नाही अशा लोकांना. श्रद्धाहीन अश्रद्धा लोकाला अध्ययनात पुढे नसते. आयुष्याचा काळ परमार्थात घालत नाही. केवळ संसार, केवळ कर्म, देवी त्याच्या स्वार्थ, त्याचा अहंकार, त्याचा संबंध, त्याचे पुन्हा पाल, त्याची पुन्हा कीर्ती, त्याची पुन्हा वाहवा. जर झाली तर ते थंडगार बसते, नाहीतर टन 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 चला दना टन सुरू फिर बाद में. कळलं का दनादन का नाही? आता ऐका. ऐसे कलुष केस कलुष करी केसरी प्रताप तिमिर मारी त्रिवीर पर नरहरी बोलिले तिने. कृष्ण परमात्म्याचं शब्दानं वर्णन केलं, नवीन रूपक केलं. काय केलं अर्जुनानं? ऐसे कलुष करी केसरी. बघा, तो पापरूपी हत्तीला मारणारा सिंह कलुष केसरी भगवंत माझा कृष्ण परमात्मा पापरूपी हत्तीला मारणारा सिंह आहे, केसरी. तुला काय म्हणले? ऐका रे मस्त. त्रिताप वीर मारी. त्रिताप कोणते ताप? अध्यात्मिक, अधिभौतिक, अधिदैविक. तिन्ही ताप नाश करतात, ते मारी मारून टाकतात. कोण? कृष्ण परमात्मा. श्री वीर वर नरहरी. ते लक्ष्मीचे पती, वर आहे तो श्री वर. कसं पती? तो लक्ष्मीचा कांत आहे. नरहरी म्हणतात त्याला. बोलिले तेने, हे त्यांचं बोलणे, माझं नाही बरं. कोण म्हणतात? माऊली कृष्ण परमात्म्याच्या वाणीतले हे बोलले. ती ओवी माझ्या भगवंताची, नरहरी नारायणाची, लक्ष्मीच्या पतीची, माझी ना. चला. तेथ निजानंद बहुसा माझी अर्जुना तो सहजा हृदयसा चांदणेनी. अर्जुना, सूर्याचा प्रकाश आला की चंद्र दिसतो का रे? नाही ना देवा. चांदणं गेलं, चंद्र गेला, प्रकाश बी गेला, सगळं गेलं. तसा आत्मप्रकाशात सगळं जगत, व्यवहार, विकार, वृत्ती सगळंच गेलं. माझी अर्जुना तो सहसा हरपलाधन हृदयसा चांदणेनी. अर्जुना, सूर्य उगवताना चंद्राचं सान्या त्याचा प्रकाश हरपतो, तसा निजानंद प्रगट झाला. अर्जुन, अध्यायाच्या बोधानं आत्मानंदामध्ये विलीन झाला. निज आनंद, निज म्हणजे आपलं स्वरूप, आनंद म्हणजे खरं रूप. त्यामध्ये बुद्धी एकरूप झाली, निमग्न झाली. अर्जुनच्या बोधात एकरूप निमग्न झाला. तसा सूर्य उगवला की चंद्र लोकला, तसा अर्जुनच्या बोधात एकरूप झाला. उदाहरण दिले. बापरे बाप, जरा कळत आनंदामध्ये निमग्न झाला, आनंदात एकरूप झाला. कोण व्यवहार करायला, कोण मरायला, कोण मारायला, काही संबंध नाही. व्यवहाराचा स्पर्श नाही, विकाराचा उत्कर्ष नाही, आणि ऐक्याचा अनुभव संपत नाही. कार्याकडे कोण जात, संबंध कोण पाहत, कर्माला कोण आहे म्हणत. कर्मातून मन भिन्न उरत, तेव्हा निज आनंद मिळतो. तेव्हा आनंदात मन एक होत. ते व्यवहाराकडे न जाता स्वरूपात राहतं. कार्याचा बाध होतो, आनंदाचा विलास होतो, परमात्म्याचा बुद्धीची संयोग होतो. तेव्हा अर्जुन आणि कृष्ण एका पदावर येतात. त्याला निज आनंद भोगला म्हणतात. मापे नारांच्या चिया अनिया सुसे मास घे मवनिया जीवितेशी. सुसे मास घे मवनिया जीवितेशी. जेव्हा बाण हृदयात घुसतो तर माता रक्ताला लागून ते बाहेर. तसा आत्मबोध जेव्हा हृदयात जातो तर भगवंताला, बुद्धीला तो बोध आणि ती बुद्धी त्या भगवंताला घेऊन बाहेर.
परमात्म्यात विराजमान होतो. वेदाचा रस हृदयात येतो. देहभाव संपून जातो. मनाला परमेश्वराचा सुगंध येतो. तेव्हा जगताचा भंग होतो. वेदाचा रंग येतो. त्रिरंग हृदयात राहतो. तेव्हा जीवात्मा आणि परमात्मा एका आसनावर एक रूप होतो. तो प्रसाद गीतेचा ज्ञानेश्वरीचा त्यांचा करणा सांडल्या जातो. तोच महान भक्त होतो. तो ज्ञानेश्वरीमध्ये येतो. ज्ञान तिथं प्रगट होत. अज्ञान तिथं भस्म होत. जीवात्मा तिथं मुक्त होतो. सक्तीचा परित्याग होतो. मोक्षाचा कळस बसतो. सत्रवाद्याचा विलास होतो. जीवात्मा त्या ईश्वरामध्ये विघरून जातो. तो क्षण आनंद व्याप्तीचा असतो. तोच आपल्या आयुष्याचा एक अद्भुत चमत्कार असतो. तो अभयाचा नमस्कार असतो. तो साधूचा प्रसाद असतो. तो सुगंध दळवणारा ज्ञानाचा असतो. तो प्रसंग ईश्वराच्या भेटीचा असतो. तो ओवीचा मंगल प्रसंग असतो. बोधाचा चमत्कार असतो. वेदाला नमस्कार असतो. श्रीरंगाचा स्पर्श असतो. देहाचा बाद असतो. वृत्तीचा निराश असतो. तिचा अनुभव खास असतो. जीवात्मा परंपरेतून पुढे असतो. अपरंपार होतो. त्याला ओलांडून त्या पदावर जातो. तेव्हाच तो धन्य धन्य होतो. आयुष्य सफल होतो. साधना पूर्ण होती. ज्ञानेश्वरी हातात येती. जीवन मुक्ती भोगता येती. तेव्हाच हृदयाची परिस्थिती ती म्हणतात जीवन मुक्ती. यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा. बुंदी खाऊन नाही. परमानंद हो. शेवटचा दिवस तर बुंदी कोणी करत ना. कर कसे एक मिनिट. अहो हा संग्राम व्हावा वाणिया मापे नरांचा चिया अणिया सुनिवास घे वणिया जेतीसी. अहो संग्राम व्हावानिया. अर्जुना कोणतं म्हणतात हा संग्राम हे युद्ध अर्जुनाचं आणि पांडवाचं त्याच्या शब्दाचं वर्णन करता येत नाही. वाणिवा काय वर्णन करावं. आज युद्ध झालं नाही. मागं नाही पुढे नाही. वाणिया काय वर्णन करावं. समजलं का. हा संग्राम वाणिया मापे नारांचा चिया अणिया. कसायचं माप कसं घ्यायचं ऐका. नारांचा चिया अणिया सुनी मास घे मवनिया जीवेतीशी. जसा बाण टोकदार असतो आणि तो धनुर्धर समोरच्या विरुद्ध पक्षावर टाकतो. ते बाण आत खुसला जातो. तो रक्त मासाला बाहेर घेऊन असं सुंदर रूप केले बघ. सुनी मास घे मवनिया जीवेतीशी. बाण प्राण तर घेतोच त्या समोरच्या व्यक्तीचा शत्रूचा. पण प्राणासोबत मांस आणि रक्त पण बाहेर काढ. जीवितीस करतो. प्राणी घेतो. घेतो की नाही प्राण सांगा. हो माऊली. आणि त्या अंकुश रोगामुळे मांस आणि रक्त पण त्या बाळाला लागून बाहेर येतो. हो काय रिपोर्ट केले. हो माऊली. जीवितीस ऐसिया समयी कर्कशे भोगीत तासे स्वानंद राज्य कैसे आणि भाग्योदय हा नसे आणि केठाई. ऐसिया समयी कर्कशे किती कर्कश प्रसंग या युद्धाचा. भोगीत स्वानंद राज्य कैसे अशा युद्धाचा प्रसंगामध्ये स्वानंद भोगतो आमचा अर्जुन. परमानंदाला बुद्धी एक रूप होती. युद्धाचा अशा एवढ्या प्रसंगात एवढं आवाज कडाड एवढी गर्जना असती. सिंहाची रथाची घोड्याची नगऱ्याची शंखाची. पण अशा सुद्धा भयानक आवाजात सुद्धा निमग्न झाला स्वानंदात. एवढा अधिकार आहे आमच्या अर्जुनाचा. भोगीत स्वानंद राज्य कैसे स्वानंद कसा बघतोय आमचा अर्जुन एवढ्या धिंगाण्यामध्ये. आजी भाग्योदय हा नसे आणि केठाई. असं भाग्य कोणाचंच नाही जसं आमच्या अर्जुनाचं. युद्धामध्ये गीता स्वानंद भोगला. संजय म्हणे कौरवराया पुन्हा रिजोये रिपुचिया आणि गुरी हा आमची सुखाचा.
संजय म्हणे कौरवात काय कौरवाचा राजा कोणते आढळ गुणारी जोय रिपूचिया शत्रूचं वर्णन केलं. आता राजाला राग येऊन गपची बसावं लागतं काय की आता राग येतं काय की आढळायला. आम्ही त्याचं वर्णन करायला अजून आणि मग्न झाला. अर्जुन बोधात कसा आला, एवढ्या धिंगाण्यामध्ये कसा सावध झाला. हे रिपुय म्हणजे पांडवाचा वैरी आहे. कौरवाचा वैरी पांडव, पांडव हे कौरवाचे वैरी, वैरी पांडव एकमेकाचे. आणि यांचं जर वर्णन केलं तर हे आंधळ भडकल. म्हणून मनात थांबले विचार केला संजयानं. काय केला विचार आहे का? संजय म्हणे कौरवराया पुन्हा रिजोय रिपुचिया. पुन्हा अर्जुनाचं शत्रूचं वर्णन केलं. आणि गुरु हे हा मुचिया सुखाचा येत. आमचा गुरु सुख प्राप्त करून देणाराच आहे. अर्जुनासमोर भगवंताच आहे, ते त्यांचा गुरु बी आणि भगवंत एकच आहे. म्हणून भगवंत गुरुस्थानी आहेत. अर्जुनाने निमग्न केलं, बोधात आणलं, 17व्याचं फल दिलं. अर्जुन आनंद पदावर गेला. हे वर्णन झालं. पण रिपू म्हणजे वैऱ्याचं वर्णन आहे. आता कौरवाचा राजा राग येतो काय की असा अर्जुन मनात गेला. संजय कळालं का नाही मायाताई? हो माऊली. तरी देव का सोडती गाठी. अगं माय रे समजा त्याला. अर्जुन काय करतो, निमग्न झाला का, पोतात आला का, भगवंत काय म्हणाले त्याला देणं घेणं नव्हतं. त्याचं गीतेचं ना बोधाचं ना अर्जुनाच्या प्रेमाचं आणि कृष्णाचा मुखाचं गीतेचं काही देणं घेणं नाही. बाहेरून बी आंधळ मधून बी आंधळ. कोण आंधळ हे राजा जन्मांध. आतून बी ज्ञानानं, बाहेरून बी डोळ्यानं. काय भगवंत बोलायले. संजय किती ज्ञानाचं वर्णन करायला आणि आंधळ जशाला कसं पोरायला मोडकं पोर. कमाने खरं ते आंधळ्याची कमान. चला हा न पुसता आहे गोठी तरी देव का सोडती गाठी. आंधळ म्हणाले हे तर विचारलं नाही, कशाला सांगायला देवा. अर्जुन कुठं आला स्वानंद बघायला, ते कशाला सांगायला. कोण मला सांगा, माझे कौरव कुठं सांगा, माझे दुर्योधन कुठे आहे सांगा. ते कशाला बोलायला देवा गाव मला लागत ते स्वानंद पनंद. अर्जुन कुठे गेला, बोलत आला का गीता मला काही नको. ते कशाला सांगायला बोलत बोलायला रास्ते आंधळ्याला व्हायला. बघा न सांगत आहे गोठी कशाला बोलायला आगाव. बघा त्याला काय वाटेल हे आगाव बोलायले. आगाव हे देव का सोडती गाठी. कशाला देव बोला कृष्ण बोलायला. तरी कैसे अम्मा भेटी परमार्थेशी. संजय म्हणाले हे जर सांगितलं आम्हाला लाभ कसं होईल. तुला नाही लागत पण आम्हाला लागतं की. आंधळ्या बस ना आम्हाला पाहिजे ना. संजय मधल्यामध्ये म्हणते बोलला कसं राजापाशी कसं बोला. आम्हाला फायदा आहे, मी मुक्त व्हायलो. आंधळ्या तुला आवडत नसतं का बस. तसं संसाराच्या आंधळ्या आवडत नसतं गपचूप आहोत का नाही. वसंतीत जन्म माहरा ते आत्मप्रकाश मंदिरा आत आणले. संजय म्हणते आत्मप्रकाशाच्या मंदिरात मला भगवंताने नेलं. गीता 18 सांगितली आणि ती मी ऐकली. 17 अध्यायात आलो, आत्ममंदिरात नेलं, बोधात मी आलो, देवानं काम केलं, मी मग तिच्याकडे आलो, माझं सार्थक झालं. आंधळ्या तू वाया गेला. बोलला बोलता आपल्या वाटत काय कुणी काय का बोल ना. आपल्या भर टारा संपायच्या 13व 300 500 मोह संपना. ते मोहाने मेले दोन्ही पोरं. दुर्योधन बी गेला, दुःशासन बी, 100 पुत कौरव बी. ऐकलं का गीत कळाली का त्याला? नाही त्याला कळत त्याने युद्ध करू दिलं असतं का? नाही. मोहानं ग्रासलं होतं त्यानं काय ऐकत. ओ संतीत जन्म वाहरा. संजय म्हणतात तेव्हा अज्ञानाच्या अंधारात होतो जन्मोजन्मी. ओ संत जन्म ओरा. जन्म आणि मृत्यूमध्ये फिरत होतो जन्मजन्मांतरी. लाखो करोडो जन्म घेतले. अज्ञानाच्या अंधारात राहिलो. आता अंधारातून बाहेर आलो. आत्ममंदिरात गेलो. जीवन मुक्त झालो. गीतेच्या वाक्यात आलो. स्वतःला स्वतः पाहिलो. आनंदाचा सुख भोगलो. देहाचा भाव त्यागला. जडाचा संबंध गेला. मन कृष्ण कृष्ण झालं.
संजयाचे उद्गार बाहेर आले आणि त्यांचं सार्थक झालं. त्यानं कबुली दिली. आंधळा संजय नीट झाला. अर्जुन निमग्न झाला. सत्राचा शेवट झाला. भगवंताच्या बोधाचा चमत्कार केला. ओळीमध्ये मन आलं. प्रसाद देहात आला. शुद्ध भाव झाला. आत्मबोध म्हणते त्याला. साष्टांग दंडवत माऊली. बापरे, किती छान ताई. खूप सुंदर माऊली. खूप सुंदर. काय 17वा बोध आहे गीतेचा. काय प्रेम आहे ओवीचं. काय रस्ता आहे हा भगवंताकडे जाण्याचा. हा मार्ग आत्मसुखाचा. जन्म मृत्यू थांबवण्याचा. अज्ञान अंधार संपवतो अज्ञानाचा. काय ओवी आहेत आणि काय चिंतन आहे. ब्रह्मांडाचे ग्रंथ इतर ढीक लावला तरी ज्ञानेश्वरीची बरोबरी कुणाचा बाप करू शकत नाही. करतो का सांगा. कोणत्या क्षेत्राला अलंकापुरी नाव नाही. ऐका अलंकापुरी. चला बोला. सांगा बोलला करेला कुणाच्या कोणत्या संतांना. सांग याची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगाती. ज्ञानोबा माझा ज्ञानोबाचा प्राण सखा. ज्ञानोबा माझा मोक्ष मार्गीचा सांगाती. ज्ञानोबा माझा कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. चैतन्याचा जिवाळा. ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा. ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णिली गीतेची टीका. विठोबाचा प्राण सखा. ज्ञानोबा माझा विठोबाचा प्राण सखा. ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा. सुखाची लहरी सर्व सुखाची लहरी. ज्ञाना बाई अलंकापुरी. ज्ञाना बाई अलंकापुरी. जीव पीठ हे जोमनाथ. ज्ञाना बाई तेथे मुगोट. ज्ञाना बाईचे चरणी शरण एक जणात. सर्व सुखाची लहरी. ज्ञाना बाई अलंकापुरी. विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. थोरू केला येणे हा करून म्हणून हा व्यास सहोदरू गुरुते होया. संजय म्हणतात व्यासाने मला दृष्टी दिली. रणांगणाची स्थिती मला पाहता आली. कृष्णाच्या भगवंतातली मुखातली 18 गीता हृदयात आली. जीवन मुक्ती मी भोगली. ही व्यासाची कृपा मला लाभली म्हणून मला जीवन मुक्ती आली. असं संजय बोलले. एवढा आंबा थोरू केला हा उपकारू. व्यासाने उपकार केला आमच्यावर. देवीचे संजय म्हणे चित्ती अतिशय हा नृपती. खुपले म्हणून किती बोलत असो. आता हे बोलणं खुपल आंधळ्याला. आता गप्प बसावं. म्हातारा अंगावर येईल. राजा असलाय आंधळा. त्याला ज्ञान झेपत नाही. आता अर्जुनाचं कौतिक नको आणि भगवंताची गीता पण जास्त नको. आता अध्यायाचा शेवट करावं. वाणीला थांबवावं आणि पुढे जावं. भेला संजय त्या आंधळ्याला. द्यावं लागतं अशा पापी लोकांना. द्यावं लागतं की नाही. जन्मतराम. त्या जनाला पुन्हा नमस्कार करा. जनाला आधीचे नमस्कार. जन्म तदनंतरम. कळते की नाही. आणि गीतेचा बोध. माऊलीचं ज्ञान. अर्जुनाचा अधिकार आणि भगवंत निघालेला गीतेचा सार. बाबा बाबा बाबा. लाखो ग्रंथाचं भंडार म्हणजे गीता आहे. लाखो करोड ग्रंथाचा म्हणजे गीता आहे.
नाही तुम्ही जानपा जे पार्था का पुसिली श्रीकृष्ण ते आता अज्ञान भगवंताला काय विचार भगवंतानं कोणत्या गोष्टीचं उत्तर दिलं हे पुढच्या अध्यायात सांगायचं असं संजय आपल्याला सांगतो. याचे जैसे का करणे तैसे मीही करीन बोलणे ऐकी जो देव म्हणे निवृत्तीचा. बघा त्यांचं जसं करणं तसं मी त्याचं निरूपण करेल. युद्धाचे घड्याळ तुम्हाला सांगाल, बोधाचं फुल तुम्हाला देईल, अज्ञान भाव तुमचा बंद होईल. आणि आता शेवटचा अध्याय कळसाकडे जाईल. भगवंत काय बोलणारे, अर्जुन काय ऐकणारे, कळसाच्या अध्यायात काय मिळणार आहे, माझ्या निवृत्तीनाथ मला काय सांगणार आहेत हे तुम्हाला मी पुढे सांगणार आहे पुढच्या अध्यायात, असं संजय बोलतात. बस 17 अध्याय संपलाय. ते शिथ्यां देवीच्या भावादीपिकायां सप्तमध्याय बोधः. सद्गुरुमाऊलीच्या प्रसादाने श्रीनारायण स्वामींच्या 17 अध्यायाचा अनुवाद गुणार्थ संपन्न झाला. श्री गुरुदेवांच्या चरणी समर्पण. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. कृष्णास्तु. हरे नमः. हरे नमः. हरे नमः. मंगळ जन्मजरात जाळ प्रभंजन मंडळी तुकारा.